हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर डिली या. तर ह्याचे मी मागे पण शॉर्ट्स काढलेला, व्हिडिओ पण काढलेला. मला आमच्या शेजारी आहेत ना, त्यांनी मला त्यांच्या गावावरनं येताना छोटी छोटी झाडं दिली आणि खूप छान ह्याला फुलं येतात. अगदी मस्त फुलं येतात आणि ह्याचं विशेष म्हणजे काय, ह्याची फुलं जेव्हा स्पेंड होतात ना, म्हणजे फुलं जेव्हा कोमेजतात किंवा जेव्हा फुलं सुकवतात, म्हणजे आपण ती सुकवू पण शकतो आधी कट करून, आणि झाडावरच जर सुकवून घेतली तर त्याच्या नुसतं ते चुरगळून नुसतं टाकायचं. तरी मी तुम्हाला दाखवते पुढे. हे बघा, हे फूल सुकलं आहे. हे पूर्णपणे मीच माझा व्हिडिओ काढते त्याच्यामुळे नीट मला जमत नाही आहे. तर हे पूर्णपणे असं आपलं झेंडूचं कसं फूल हे करतो आपण, अगदी त्याच पद्धतीने, तशाच पद्धतीने त्याच्या बिया ह्या खाली ज्या देठाला दिसतात त्या, आणि मग ते आपण असं पसरवायचं जस्ट, आणि वरनं आता मी माती घालीन त्याला आणि आपोआप त्याला मस्त झाडं येतात. बरेच कलर आहेत माझ्याकडे, पण या झाडाचं एक आहे की आपण ते लावतानाच लक्ष देऊन लावायला पाहिजे. काही वेळेला मी त्यावेळेला नव्हते लावतं तेव्हा, नंतर माझं दुर्लक्ष झालं, तर काही झाडं अशी खूप अशी हे बघा अशी आडवी पडली आहेत. आणि हे तर जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा थोडंसं वाढलं ना झाड की तेव्हाच कटिंग करायचं, म्हणजे तिथून ब्रँचेस येतात. आता ही बघा, हे झाड बघा, ह्या झाडाला छान छान फांद्या आल्यात आणि छान ताट आहे. नाही तर काय होतं, सुरुवातीलाच ते फार उंच होतं आणि मग त्याच्यामध्ये तेवढी ताकद न राहिल्यामुळे ते वाकडं तिकडं पण होतं, आडवं पडतं. म्हणजे हे मी माझ्या इथे असा अनुभव आला आहे ते सांगते तुम्हाला. तर हे आता इथून कट करायचं. आपण आपल्याला झाड फूल हवं असेल तरी, किंवा जेव्हा स्पेंड होतं फूल, कोमेजचं फूल टाकायचं असेल तेव्हा आपण ते कट करायचं. खाली पानं असतात ना तिथपर्यंत, किंवा अजून 2 पानं खाली जायचं. मग तिथून नवीन नवीन ब्रँचेस येऊन त्याला लगेच तिथेच कळ्या येतात. असं इझी टू ग्रो आहे तसं. आणि त्याला फर्टिलायझर घालायचं महिन्यातून एकदा, कारण फ्लॉवरिंग सीझन आहे. लिक्विड फर्टिलायझर घालायचं. हे बघा, हे कसं एकदम अशी झाडं वाढतात ती. मग त्याला मी टेकू लावला आहे. सुकी फुलं झाली त्याची कुठला जो कलर आपल्याला आवडतो त्याची घ्यायची आणि आपण ते जस्ट मातीमध्ये टाकायचं. वरती थोडीशी माती पेरायची आणि पाणी घालायचं, बस. छान झाडं येतात, अगदी भरपूर झाडं येतात, अगदी इझिली. म्हणजे असं होत नाही की झाडं येत नाहीत, अगदी मस्तपैकी झाडं येतात ह्याला. कटिंगनी सुद्धा हे झाड लागतं, पण अगदी ह्याने तर अगदीच इझी होतात. कटिंगने सुद्धा हे झाड जगतं. अशा सहज बिया टाकायच्या, या बघा, अगदी झेंडूच्या असतात तशाच, आणि वरनं मग माती लावायची, पाणी घालायचं. हे वेगवेगळे कलर आहेत माझ्याकडे. लाल खूपच सुरेख दिसतो. आणि आपण अगदी छान कटिंग केलं ना तर मस्त झाड पण राहतं. हे बघा, हे कसं आहे ताठ आणि मस्त. त्याला कळ्या पण बघा किती आल्यात, अगदी जागोजागी कळ्या आल्यात. तर हे फूल जेव्हा येऊन जातं ना, तेव्हा त्याचा देठ म्हणजे बऱ्यापैकी दुसरी खालची 2 पानं, किंवा त्याच्या खाली जर आपल्याला कळी वगैरे दिसत नसेल खाली, तर जर थोडंसं अजून खाली कट करायचं. आणि हे तसं टवटवीत पण राहतं. जेव्हा आपण कटिंग करतो ना आणि आपण ठेवलं असंच तरी ते छान राहतं. लगेच काही ते फूल कोमजत नाही. लावताना वेल ड्रेन सॉईलमध्ये लावायचं. वर्मी कंपोस्ट, सॉईल आणि रिव्हर सँड मिळाली तर, नाहीतर राईसच घ्या. आणि लिक्विड फर्टिलायझर महिन्यातून एकदा घाला. लिक्विड फर्टिलायझर 15 दिवसातून एकदा घाला. नाहीतर DAPचे दाणे तुम्ही घातलेत महिन्यातून एखादा, 2दा 7-8 दाणे घालायचे कुंडीमध्ये आणि पाणी घालायचं, तरी पानं फ्लावर्स मस्त येतात. आणि सूर्यप्रकाश यायला लागतो. तुम्ही पूर्ण दिवस ऊन असेल अशा ठिकाणी ठेवलात तो उत्तम आहे. नाही तर कमीत कमी 4 ते 5 तासाचं तरी ऊन त्याला हवं. कुंडीत लावताय तेव्हा सॉईल चेक करा आणि पाणी घाला, पण पाणी वेळेवर घाला. बाकी ह्या झाडाची तशी काहीच फारशी डिमांड नसते. वेळेवर पाणी, महिन्यातून एकदा खत घाला आणि सूर्यप्रकाश, बास, इतकंच. आणि वेळेवर कटिंग करा, म्हणजे जेव्हा ते फूल खराब होतं, म्हणजे कोमेजून जातं, सुकतं, सुकायची पण एवढी वाट नाही बघायची, म्हणजे दुसऱ्या कळ्या लवकर यायला मदत होते. जर आपल्याला बिया हव्या असतील तर ते आपण सुकवू शकतो, किंवा ते कटिंग करून आपण असंही सुकवू शकतो. तर असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे.
आणि ते तिथल्या तिथे आपण झाडावरच जर सुकवलं तर त्याचं ते आपण आपला ते पडतं खाली आणि तिथेसुद्धा नवीन झाडे यायला मदत होते. अशा प्रकारे इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे. तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.